तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतून दररोज लाखो रुपयांच्या अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। बुरहानपूर मध्य प्रदेश येथून येणारा गुटखा हा सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतून अकोट, शेगाव, खामगाव आणि अकोला या ठिकाणी खुलेआम जात असल्याचा दावा केला जातोय। इतकी मोठी वाहतूक सुरू असताना सोनाळा पोलीस स्टेशन कडून आजपर्यंत ठोस कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे। या अवैध धंद्यांकडे संबंधित यंत्रणेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे का? ठाणेदारांचे मौन नेमके कोणासाठी आहे? अशा अनेक प्रश्नांची चर्चा परिसरात रंगू लागली आहे। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांनीही ठाणेदार संदीप काळे यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणावर पुढे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता जळगावहून संपादक राजीव वाढे। आयशर गाडी होती अकोल्याची, जे त्या इकडून सुनगाव दामोद सुनगाव दामोद टुनकी व्हाया अकोल्याकडे जो गाडी जाते त्यांचं त्याही ठाणेदाराचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे। कदाचित त्यांचंही याच्यामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार असल्यामुळे एकही गाडी त्या भागामध्ये ते पकडत नाही। त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा यांचं गाडी पुन्हा पकडण्यामुळे त्यांचासुद्धा यामध्ये हप्ता आहे असं मला वाटते।